मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसतोय। शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। ऑफिस गाठणाऱ्या मुंबईकरांची पावसामुळे तारांबळ उडाली। लोकल वाहतूक, रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम सुद्धा झाला। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत मुंबईमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून नेमकी परिस्थिती काय ती समजून घेऊया। श्रेयस, विक्रांत, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर आताची परिस्थिती इथं ही जलमय परिस्थिती आपण बघू शकतो। तर या बाजूला आपण आलो आहोत, लोकांचे बाईक्स जे आहेत ते आता बंद होताना दिसत आहेत आणि तेच चित्र इकडे पाहिलं आणि तेच आपण बघू शकतो तर लोक इथं त्याच ह्याच्यातून वाट काढत दिसतात। आपण सायन पोलीस स्टेशनच्या भागात आहोत आणि सायन पोलीस स्टेशनचं चित्र जर आपण बघितलं गेलं तर लोक आता कमरे एवढं पाणी झालंय आणि गुडघ्या एवढं पाणी होतं तर कमरे एवढं पाणी झालं, तिथूनच लोक वाट आपली काढताना दिसत आहेत। आज खरं तर मुंबईमध्ये लोक ऑफिस टाइम्स जी पीक आवर्स आहे त्या पीक आवर्स मध्ये आपण आहोत, त्यामुळे लोक त्याच रस्त्यातून वाट काढत दिसत आहेत। अनेक खरं तर शाळाला सुट्टी देण्यात आली आहे आणि त्या लोक आता तर सगळी मंडळी जी आहेत ते आता घरी जाताना दिसतात। मात्र आपण किंग सर्कलच्या भागात आहोत आणि किंग सर्कलचा हाच तो भाग आहे ज्याला सकल भाग आपण मुंबईचा मानतो आणि तिकडेच आता मोठ्या प्रमाणावर इकडे वॉटर लॉगिंग ज्याला म्हणतो पाणी इथे मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। एकंदर बघू शकतो तर आपण सायन पोलीस स्टेशनचा रस्ता बघितला तर सायन पोलीस स्टेशनचा हाच गेट आहे, ज्या गेटमध्ये मोठ्या प्रमाणावर इकडे वॉटर लॉगिंग विक्रांत आपल्याला दिसून येत आहे। हे चित्र जे आहे ते आपण बघू शकतो। कुठलीच गाड्या खरं तर निर्देशाने ट्रॅफिक पोलीस सांगतात की गाड्या या पाण्यातून नेऊ नका, पण त्या गाड्या सुद्धा आता संपूर्णपणे पाण्यात जाताना दिसत आहे, कारण गुडघ्या एवढं पाणी आता इथं साचलेलं आहे। जे लोक इकडचे रहिवासी आहेत विक्रांत, ते रहिवासी पण इथूनच खरं तर रस्ता काढता दिसत आहेत आणि ते चित्र इकडे पाहायला मिळतंय। सायनचा हाच परिसर आहे जिकडे नेहमी मुंबईत पाणी साचतं, मात्र आज पाऊस जो आहे तो सकाळी 7 पासून आतापर्यंत पडतोय। मध्यात पाऊस आल्यानंतर जरी पावसाने जोर जो आहे तो वाढतच चाललाय आणि त्यामुळे कुठे ना कुठे हे चित्र इकडे पाहता येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण परिस्थिती आढावा घेताना आपण बघू शकतो तर मोठा ट्रक सुद्धा आता याच पाण्यातून येताना दिसतोय आणि त्या पाण्यातून येत असताना तो ट्रक सुद्धा या पाण्यातून रस्ता काढता दिसतोय आणि मग आपण ती जलमय परिस्थिती जी आहे मुंबईची ती बघू शकतो। जी मोठमोठे बसेस आहेत त्यांचे संपूर्ण इंजिन जे आहेत, जे टायर्स आहेत विक्रांत, ते संपूर्ण पाण्याखाली गेलेत आणि त्या रस्त्यातूनच सगळे लोक आता वाट काढताना दिसत आहेत। एकंदर मुंबईची ही परिस्थिती आहे। इकडे अनेक ट्रक्स जे आहेत ते वॉटर एक्स्ट्रॅक्शन सेंटर्स जे आहेत ते वॉटर एक्स्ट्रॅक्शन ट्रक्स जे असतात ते सुद्धा इकडे लावण्यात आले, मात्र आज पाऊसच एवढा पडतोय त्यामुळे कुठे ना कुठे पाणी इकडे मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। मुंबई पोलिसांचा मोठा फौज फाटा इकडे आता तैनात करण्यात आला आहे आणि या परिस्थितीला कसं काय आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आता इकडे सगळे करताना दिसत आहेत विक्रांत। नाही, माझा पुढचा प्रश्न तोच आहे की आता ही परिस्थिती मुंबईच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेली आहे, नागरिकांना त्रास होतोय, शासन म्हणून मुख्यमंत्री आढावा घेत आहेत, प्रशासन रस्त्यावर दिसतंय का? पोलीस प्रशासन असेल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, दिसत आहेत का? असतील तर त्यांच्याकडून नेमकी काय खबरदारी घेतली जाते, नागरिकांना काय आवाहन केलं जातंय, त्या संदर्भातली थोडी माहिती। अर्थात विक्रांत, प्रशासन तेवढीच काळजी घेताना दिसतंय। मुंबईचे पोलीस जे आहेत ते आता रस्त्यांवर आहेत आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर आहेत। आता मुंबईच्या पोलीस स्टेशनच्या बाहेरचं चित्र आपण बघू शकतो तर पोलिसांच्या बाहेरचं चित्र आपण बघू शकतो तर मोठ्या प्रमाणात पाणी आहे, मात्र ट्रॅफिक पोलीस असेल आणि आता रॅपिड ऍक्शन फोर्सेस सुद्धा ब्रिजच्या त्या बाजूला उभे करण्यात आले आहेत, जे कोणालाच खऱ्या अर्थानं जे जाण्यास नाही सांगणार, मात्र जी लोक खऱ्या अर्थानं जाताना दिसत आहेत त्यांचे बाईक्स जे आहेत ते आता बंद झालेले आहेत। मोठमोठे अँब्युलन्स जे आहेत ते सुद्धा याच रस्त्याने येताना दिसतात विक्रांत आणि कुठे ना कुठे सतर्कतेचा इशारा या परिसरातल्या लोकांना तर सांगितलाच आहे, मात्र जी लोक आता CST पासून ते ठाण्यापर्यंत जाणार आहेत तोच हा रस्ता आहे आणि हाच एक रस्ता आहे जो खऱ्या अर्थानं तिकडेपर्यंत जातो, त्यामुळे लोक आता याच रस्त्यातून वाट काढता दिसत आहेत। जे सतर्कतेचा इशारा सगळ्या मुंबई पोलिसांनी देण्यात आलाय, पोलीस सगळ्यांना मदत करताना सुद्धा दिसत आहेत। ज्या ब्रिजवर आपण आहोत त्या ब्रिज खालची परिस्थिती आपण बघू शकतो, तर या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे लोक संपूर्ण आपल्या जी वाट आहे तिकडे काढता दिसत आहेत। एकंदर बघू शकतो मोठ्या प्रमाणावर इकडे जी ट्रक्स जे आहेत ती आता वाट काढता दिसत आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे बाईक्स जे आहेत ते संपूर्ण पाण्याखाली गेले विक्रांत। आपण बघू शकतो बाईक्स, स्कूटीज लोकांच्या ज्या आहेत ते संपूर्ण पाण्याखाली गेल्यात आणि त्या रस्त्यातूनच लोकांना आता चालावं लागतंय विक्रांत। खरं श्रेयस, तर बाईकची पेट्रोलची टाकी जवळपास पाण्याच्या खाली गेलेली आहे असं त्या दृश्यांमध्ये दिसतंय। आता तुम्ही म्हणताय पोलीस नागरिकांना आवाहन करतायत या पाण्यात जाऊ नका, मात्र कुठेतरी नागरिक सुद्धा स्वतःची काळजी घेत नाहीयेत, अशी परिस्थिती दिसते का? अर्थात पाऊस जोरात पडतोय, प्रशासनही कमी पडलंच असेल, आता वॉटर लॉगिंग होऊ नये, पाणी तुंबू नये यासाठी, पण नागरिक सुद्धा खबरदारी घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे।
आता आपण परिस्थिती बघितलं विक्रांत, आता लोकांना याच पाण्यातून आपली वाट काढायची आहे, तर तेवढंच खरं आहे. ही जी मंडळी आपल्याला दिसत आहेत, जी दृश्यांमध्ये दिसत आहेत, ती मंडळी याच परिसराच्या आजूबाजूला राहत आहेत, जी खरं तर त्याची क्लासेसला, कॉलेजला किंवा ऑफिसला गेली होती, मात्र परत आता आलेली आहेत. आता त्यांना घरी जायला रस्ता हाच आहे विक्रांत, त्यामुळे ती मंडळी जाताना दिसतात. मात्र जी लोक खऱ्या अर्थानं लांब लांबून आली आहेत ती आपल्या घरी पुन्हा जात आहेत आणि या रस्त्याला येऊ नका म्हणून सांगण्यात येत आहे. मात्र या रस्त्याला थांबण्यापेक्षा पुन्हा मोठं ट्रॅफिक जाम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पण मोठं झालेलं आहे. कारण वाट आता रस्त्याला काढत असताना हाच एक रस्ता आहे जो ठाण्यापर्यंत जातो विक्रांत. जर जात असताना लोकांना ही वाट काढायला लागत असेल, लोक आपल्या खरं तर हिमतीवर या रस्त्याने जाताना दिसतात आणि तेच रस्ता इकडे जाताना दिसतोय. या सगळ्या गडबडीमध्ये मुंबईचे डबेवाले दिसले, मुंबईचे डबेवाले या सगळ्या गडबडीमध्ये, या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या कर्तव्यापासून दूर गेलेले नाहीयेत. आता त्या दृश्यांमध्ये दिसतंय सायकलवर डबे लावून मुंबईचे डबेवाले हे आपल्या कामावर निघालेले आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांचं कायम यासाठी कौतुक केलं जातं. स्पिरिट ऑफ मुंबई आपण ज्याला म्हणतो ते मुंबईच्या डबेवाल्यांच्या कामातून आपल्याला दिसत असतं. एकंदरीत ही सगळी परिस्थिती आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. नमस्कार, मी शुभांगी होते बोलते, प्रादेशिक हवामान विभाग मुंबई इथून. आपण बघतोय आज सकाळपासून मुंबईमध्ये संततधार सुरू झालेली आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याच्यासोबतच ईस्ट वेस्ट शिअर झोन तयार झालेला आहे. सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे. याचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुद्धा दिसेल. आज 18 तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे. इन्क्लुडिंग मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट आहे. उद्यासाठी नॉर्थ कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. सोबतच फिशरमॅन वॉर्निंग सुद्धा इश्यू केलेली आहे की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये. धन्यवाद.